7 महिने। आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी, बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आत्तापर्यंतची, ते बी एका बांधवान दिलं म्हणून। तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा। याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे, हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे, पूर्ण कुणबी आहेत। तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही। मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या, तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच हे आरक्षण द्या। गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, हे लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या। त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या। आम्ही 40 दिवसाचा दिला। 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही, असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं। आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला, आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला। मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा। पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबरपर्यंत। मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला। आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू। साहेब तोही कायदा पारित झाला नाही। मराठा आणि कुणबी एक असले, नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये। आम्हाला का ढकललं जाते त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडल्या, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब आमचं रान उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडलंय, तुम्ही आम्हाला आमचं रान तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या, इतक्या लांब कशामुळे द्यायला? आमचं रान जर आम्हाला अंतरवालीत सापडलंय तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय? आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुणबीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या, तुम्ही आम्हाला का देत नाहीये? हा एक मान्य, त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना, नाही, शासकीय नोंदी सांगतात। हा आम्ही जर आडमुठं बोलत असलो, आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो, तुम्ही आम्हाला देऊ नका। हा इथून मागं मोगम मागणं होतं, माझी जमीन आहे, पण आमच्याकडे 7-12 नव्हता। आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत। आता नोंदी सापडल्या, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी, व्हीजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात। सेपरेट प्रवर्ग ओबीसीतून केला त्यांचा, आता इथं एकटंच खातंय। आमचा तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना, येऊ मग एसटीत 19 माणसं भरलेत, बघू दे ना आम्हाला भाऊ, 8 डुकून बघू, तिथे 19 आहेत का मोकळी, ते डुकून बघू। तो घेतल्या सगळ्या काचा लावून आणि तो म्हणतो गाडी भरली, इथं जागा नाही। कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे, तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना, ते एसटीत लोक किती बसले, ते एकटंच बसले टांगड्या लांबून आत। हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत। आमच्या शासकीय नोंदी सापडल्या शिंदे सर, आम्ही ओबीसी मध्ये आहेत। आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही 20 जानेवारीपर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे। शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं, मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या, 2 दिवसात द्या, तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो। आणखीन तरी 20 जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं तर मराठवाड्यात लाखांना नोंदी सापडू शकतात, यांनी लपून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात। आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एकतर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या, आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही, काहीच अडचण नाही। याच्यामध्ये एकच आहे, शिंदे समितीला आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या। तुमच्या अगोदर या बैठकीच्या